श्रीमंत होण्यासाठी प्रभावी ज्योतिषशास्त्रीय उपाय. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाचे श्रीमंत होण्याचे स्वप्न असते, कारण आजच्या आर्थिक युगात पैसा ही माणसाची सर्वात मोठी गरज आहे. काही लोकांची आर्थिक परिस्थिती जन्मापासूनच चांगली असते, तर काही जण असे आहेत की ज्यांना पैसे मिळवण्यासाठी रात्रंदिवस एक करावा लागतो. जर तुम्ही श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असाल तर ज्योतिषशास्त्रीय काही उपाय आहेत जे तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या कामात कोणती अडचण येऊ नये आणि पैसा कमवण्याचा मार्ग मोकळा व्हावा, तर घरातून निघताना 5 लवंगा हातात ठेवाव्या. या लवंगा लाल कपड्यात बांधून कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या खिशात ठेवाव्या आणि घरी परतल्यावर त्या तुमच्या देवघरात ठेवून घ्यावा. तुम्हाला हा उपाय नक्कीच फायदा होईल. ज्योतिषशास्त्रानुसार नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मीची पूजा करतात तेव्हा बसण्याची आणि लक्ष्मीचा मंत्र जप करण्यासाठी गुलाबी रंगाची आसनच वापरावे. तसेच लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी कनकधारा स्तोत्राचे नियमितपणे पूर्णपणे विधीपूर्वक पठण करावे. लक्ष्मी मातेची पूजा करताना प्रथम तिच्यासमोर तुपाचा दिवा लावावा आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. जर तुम्ही हे भक्तिभावाने केले तर घरात पैशाची कमतरता कधीच भासणार नाही आणि आर्थिक समृद्धी येण्यासही मदत होईल. महालक्ष्मी यंत्र हे अत्यंत शक्तिशाली यंत्र आहे. हे यंत्र माता महालक्ष्मीच्या पूजेसाठी स्थापित केले आहे. पूजेचे मुख्य ध्येय कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी फायदेशीर परिणाम मिळवणे आहे. यामुळे सकारात्मक भावना नक्कीच जाणवतील. तसेच घराच्या परिसरात संपूर्ण शांती आणि सौहार्द नांदेल. नकारात्मकता देखील दूर होईल. या व्यतिरिक्त जोडप्यामधील गोड बंधन देखील मजबूत होते. म्हणून घरात महालक्ष्मी यंत्र ठेवण्याचे प्रयत्न करावा. भगवान कुबेर हा असा देव आहे ज्याला प्रचंड संपत्तीच्या खोलीचा द्वारपाल म्हटलं जातं. एकदा त्याची कृपा एखाद्यावर पडली की तो राजासारखा जीवनशैली उपभोगतो, हे निश्चित आहे. भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी श्री कुबेर यंत्राची पूजा करायला हवी. ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे आणि त्यांच्यासमोर गायत्री मंत्राचा जप करणं खूप चांगलं मानलं जातं. यामुळे तुमच्या कुंडलीतील 9 ग्रहांची स्थिती हळूहळू शुभ होते आणि 9 ग्रहांच्या दोषापासून आराम मिळतो. त्यासोबतच गायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या वागण्यात नम्रता येते, असं तज्ज्ञांकडे सांगितलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी श्रीयंत्राची पूजा विशेष मानली जाते. या यंत्राच्या पूजेसाठी पूजेच्या ठिकाणी लाल रंगाच्या कपड्यावर श्रीयंत्र ठेवावे. नंतर त्यावर गंगाजल आणि दूध शिंपडावे. पूजेनंतर त्याला तिजोरीत, कपाटात किंवा दुकानात ठेवावे. यामुळे गरिबी दूर होते. श्रीयंत्रानुसार तुपाचा दिवा लावल्यानंतर मंत्राचा जप करावा. दक्षिण भारतातील तिरुपती बालाजी मंदिरातही श्रीयंत्राची स्थापना केली जाते. त्याची पूजा नियमित केली जाते, ज्यामुळे ते सिद्ध झाले आहे. सिद्ध श्रीयंत्राचे पूजन मंदिरात ठेवल्याने अनंत संपत्तीची प्राप्ती होऊ शकते, अशी मान्यता आहे. श्रीयंत्रामुळे संपत्ती, आनंदी आणि शांतीची भावना वाढते. श्रीयंत्रामुळे महालक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होण्यास मदत होते. ते जीवनात शुभ प्रभाव वाढवतात. हे यंत्र ज्याच्या घरात असते त्याला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. वैवाहिक जीवनात प्रेम टिकवून ठेवते. जीवनात श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग मोकळा करते. जीवनात आनंद, शांती या गोष्टी प्रदान करते. या यंत्राचा सकारात्मक परिणाम म्हणजे उत्पन्न मिळवणं आणि तुमच्या उत्पन्नाच्या स्रोताच्या दारावर येणारे अडथळे दूर करणं. या यंत्राची पूजा करणे म्हणजे पुरेशा रोग प्रवाहासाठी दरवाजे उघडण्याचा प्रयत्न म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात श्रीयंत्राची प्रतिष्ठापना करावी. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे आणि गणेशाला बुद्धीचे देवता मानले जाते. एखादे तुम्ही सर्वोच्च शक्तींना एकत्रितपणे प्रार्थना केली की त्या तुमच्यासमोर संपत्ती, समृद्धी, कल्याण आणि बुद्धी याद्वारे त्यांचे परिणाम कृपा नक्कीच करतील. ओम ग्रम श्रीं सर्वसिद्धी प्रदाय श्री गम गम नमः या मंत्राचा सर्वांनी 108 वेळा जप करावा. हा मंत्र सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत करतो. हा मंत्र लक्ष्मी, गणेशाचा मंत्र आणि
हे काही श्रीमंत होण्यासाठी उपाय होते. श्रीमंत होण्याचे सर्व उपाय प्राचीन शास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार पूर्णपणे खरे आहे. जर तुम्ही या शुभ पद्धतीचा अवलंब करू शकला तर तुमच्या आर्थिक चिंता आणि सर्वांगीण त्रास नक्कीच दूर होऊ शकतो. तुम्ही हे उपाय करून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या इझी लाईफ सोल्युशन फेसबुक पेजला देखील आणि यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.